तर सगळ्या मुली त्रास देतात खायला प्यायला आणि स्नो इज वन ऑफ देम. तिचा तो फोटो आणि व्हिडिओ बघितलेला की तिच्या हाताने स्पूनने घेऊन ती खाते, बापरे. असा पिऊच्या असं ऑलमोस्ट येऊन गेले होते. मी गाडीवरती पिऊला मागे बसवलं. टिल द टाइम वी रीच होम ती पूर्ण तिचं गंगा जमुना सरस्वती सगळं वाहत होते. घरी आल्यावरती पण रडली पण. बस बेटा रील बघू. फादर गिल्ट पण असतो यार. मला पण वाटतं माझ्या मुलीसोबत मी टाइम स्पेंड करावा. आणि ते तिथे ना चिल मारतात ती मुलं. चिल घंटा भरत नाही पडता उनको उधर जाने के बाद. स्नोईला इतकी बिमार पडायची दर 15 दिवसांनी. आजी आजोबा आहेत तर डे केअरला टाकायची काय गरज. 80% टाइम असंच व्हायचं की आयतर मी तिला खाऊ घालते किंवा मी तिला झोप घालते. झोका पण मम्माच्या पापाच्या हाताने पाहिजे. 15-20 दिवसांचा तो कष्ट. नंतर ती 6 महिने डे केअरला राहिली. त्याच्यानंतर जेव्हा तिची नर्सरी स्टार्ट झाली इट वेंट व्हेरी स्मूथ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर वाय यू शुड गो फॉर डे केअर. येस. So hello everyone, Priyanka Prakash are back with their new podcast. आज काहीतरी वेगळा एपिसोड आहे. It will be helpful to many parents. It will be helpful to भरपूरशे ग्रँड पेरेंट्स. It will be helpful to मामा मावशी काका काकू एव्हरीवन ज्यांच्या घरी मुलं आहेत छोटे टॉडलर्स तर त्यांच्यासाठी आहे. सो टॉपिक आहे आमचं बाळ आणि डे केअर. येस. So why daycare is important, what are the positives, what are the negatives, आपण हे सगळं आज या पॉडकास्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. सो ॲट द एंड ऑफ दिस पॉडकास्ट तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बेसिकली डे केअरला तुम्ही तुमच्या मुलांना टाकायला पाहिजे की नाही आणि कुठले फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे बेसिकली. सो लेट्स बिगिन. सो हॅलो एव्हरीवन. आय गेस इंट्रो तर होऊन गेला ऑलरेडी. तर आजच्या टॉपिकवरती आपण बिगिन करणार आहेत विच इज डे केअर. फर्स्ट ऑफ ऑल जस्ट डिस्क्लेमर की आम्ही आमची जर्नी सांगणार आहे. ठीक आहे की व्हॉट वी फेल्ट, आम्हाला काय वाटलं की काय फायदे झाले काय नुकसान जे काय असेल आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. आणि तुम्हाला याच्यातनं काय घेता येईल तुम्हाला काय शिकता येईल इट्स अप टू यू की तुम्हाला काय घ्यायचंय. ओके. सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम लेट्स स्टार्ट विथ टुडेज टॉपिक डे केअर. ओके. सो सॉरी जर तुम्हाला वाटलं की मी ही 10 वेळ अशी खाली का बघतीये बिकॉज आम्ही जरा विचार करून बसून शांतपैकी पॉइंट्स लिहून घेतले आहेत. सो आम्ही 2 सेक्शन मध्ये बोलणार आहोत, द प्रोज अँड द कॉन्स. तर प्रोज म्हणजे की फायदे काय आहेत डे केअरचे आणि कॉन्स म्हणजे काय नुकसान असतील. तर आपण आधी जे काही मेन गोष्ट आहे की बाबा काय काय फायदे असू शकतात डे केअरचे. तुम्हाला वाटत असेल अरे डायरेक्ट टॉपिक वरती जम्प इन करता बट थोडा बॅकग्राऊंड देऊन तो मे बी ज्या लोकांना डे केअर कन्सेप्ट माहिती नसेल पर पाळणा घर म्हणजे लेट्स से ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा इव्हन लेट्स फॉर दॅट मॅटर नॉट इव्हन वर्किंग वुमन और हाऊसवाईफ आई लोक जे आहेत मदर्स. ओके. त्यांना असं वाटतं की त्यांचं जे काही बाळाच्या मागे बराचसा वेळ चालला आहे आणि त्यांना कुठंतरी 2-3 तास शाळेत पाठवायच्या आधी आपण जिथं पाठवतो तर त्याला डे केअर म्हणतात. काही केसेसमध्ये ज्या वर्किंग वुमन आहेत हजबंड आणि वाईफ पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये जिथं इन लॉज वगैरे नसतात तर त्यांना बिचाऱ्यांना मॅन्डेटरी आता ऑफिस झालंय ह्या वर्षापासून. तर बऱ्याचशा लोकांना मॅन्डेटरी ऑफिस जावं लागतं आणि घरी काळजी घ्यायला कोणी नसतं बाळाची. तर त्याच्यासाठी पाळणा घर डे केअर ही कन्सेप्ट आली जिथं तुम्ही ऑफिसला जायच्या आधी आपल्या बाळांना सोडून जाऊ शकतात. जिथं त्यांचं खाणं पिणं राहणं झोपणं वगैरे सगळं काही कव्हर असतं बेसिकली. हे थोडं बेसिक फक्त आयडिया होती डे केअर बद्दल. तर आता आपण समजून घेऊया डे केअरचे फायदे काय आहेत मॅडम. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ प्रोज. सो पहिल्या पॉइंटवर येते त्यांचं सोशल बिहेवियर, त्यांचं सोशली वागणूक. सो आपल्याकडे नॅनी होती. येस. सो स्नोई फक्त त्या सराउंडिंग मध्ये राहिलेली. सो ती मी आणि प्रकाश वर्क फ्रॉम होम होतो तेव्हा नॅनी होती कारण की ऑब्व्हियसली ऑफिसवर फोकस नव्हतं करतायत. तर तिचं जे बिहेवियर होतं ना दॅट वॉज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय मी, प्रकाश आणि ताई. 3 तर तिला लोकांमध्ये कसं वागायचं किंवा छोटं बाळ आलं तिच्या एजचं कोणी आलं तर त्याच्यासोबत कसं वागायचं किंवा काय ती थोडी कन्फ्यूज होऊन जायची. सो दिस वॉज अ बिग थिंग फॉर अस की तिला जेव्हा आम्ही डे केअरमध्ये टाकलं तर तेव्हा आम्हाला तिच्यामध्ये ते सोशल चेंजेस लक्षात आले. टीचर्सनी कंप्लेंट पण केल्या मुलांना धक्का देते, मुलांना जाऊन बुक्का मारून येते अँड ऑल, कारण की तिला माहित नसेल कसं वागायचं त्या पॉइंटला. बट हळूहळू जेव्हा तिला सांगत गेला टीचर्स की असं नको करू तर त्या इम्प्रूव्हमेंट तिच्यामध्ये आल्यात. सो दॅट वॉज अ रिअली गुड थिंग. तिला सोशली बिहेवियर कसं राहतं कसं करता येतं ते आम्हाला खूप फायदेशीर झालं वेन वी वर पुटिंग हर इन द स्कूल.
अजून दुसरी गोष्ट काय ना, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा वेन पी यू सेइंग बिहेवियरल चेंजेस, जर समजा मी नॅनी पण लावली होती, ऑलमोस्ट 1 वर्षच्या जवळपास नॅनी होती, जास्त असेल मे बी. पण त्याच्यात काय होतं ना, की बाळ घरातल्या घरातच त्याला राहायची सवय पडते. वेन इट गोज आउटसाइड एन्व्हायरमेंटमध्ये किंवा तिला 3 पेक्षा जर जास्त लोक दिसले तर ते चिडचिड करायला लागतं किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये ऍडजस्ट होत नाही. ओके, सो त्याच्यासाठी पण आय गेस डे केअर इज व्हेरी बेनिफिशियल, कारण की तिथं वेगवेगळे भरपूरशे मुलं येतात, वेगवेगळ्या स्वभावाची. मग त्यांच्यात जाऊन आपलं बाळ प्रत्येकामधनं काही ना काही चांगलं घेईल. ओके, आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते ऍडजस्ट होतात, तो एन्व्हायरमेंट अडॅप्ट करतात. आणि ते म्हणतात ना सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट वगैरे, तर म्हणजे त्या काइंड ऑफचं पण असतं की ठीक आहे स्टार्टिंगला थोडा त्रास होतो, बाळ जातं रडतं, बट डाऊन द लाईन त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण की त्याचा जो फायदा पुढे होणार आहे ते आपण डिस्कस करूच. पण तो एक आहे की बिहेवियरल चेंज होता. 3-4 जेवढे नेहमीचे चेहरे आपण बघतो त्याच्या व्यतिरिक्त जे एखादा नवीन चेहरा जर त्यांचा सर्कलमध्ये आला तर ते काही वियर्ड बिहेव करत नाही. सो दॅट वॉज द मेन इम्पॉर्टंट थिंग. करेक्ट. आणि म्हणजे हे पॉईंट ऍक्च्युली आधीच सांगायला पाहिजे होतं. सो डे केअरमध्ये टाकण्याची असं स्टार्टमध्ये काही अशी लिमिट स्पेसिफिक असेल दॅट वी आर नॉट अवेअर अबाउट. पण जेव्हा आम्ही स्नोईला टाकलो तर शी वॉज एक्झॅक्टली 2 years ओल्ड. ती 2 वर्षाची झाली होती आणि ती 6 months होती डे केअर मध्ये, कारण की अजून वाढवलं असतं तिचं डे केअर, पण तिच्या स्कूलला टाकायची होऊन गेली होती. सो आम्हाला जेव्हा टाकलं आणि तिच्यामध्ये तिचं रुटीन बसलं, सगळं हे झालं, तर आम्हाला तेव्हा वाटत होतं यार तिला थोडं आधी टाकायला पाहिजे होतं, असं आम्हाला रिअलाइज झालं पर्सनली. आता मे बी तुम्हाला हा प्रश्न असेल की दादा मग कुठल्या एजला टाकू शकतो आपण, काय एज असेल? फ्रँकली स्पीकिंग आम्ही तिथं ना 6 महिन्याचं बाळ सुद्धा बघितलंय, म्हणजे अक्षरशः दूध पिणारे बाळ सुद्धा तिथं होते. आणि आम्हाला ते बघून 6 महिने 9 महिने 10 महिने मे बी त्यांची म्हणजे ऑब्व्हियसली काही ना काही कारण असतील त्या पॅरेंट्सचे पण, की एवढ्या लहान बाळांना जावं लागतं सोडून, पण होते तिथं आणि ते खूप चांगल्या प्रकारे ठेवतात. ओके, सो ते आहेच पुढे. मे बी आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया बेनिफिट मध्ये. पॉईंट नंबर 2 आहे रुटीन. सो आमची स्नोई उठायची सकाळी 10 वाजता. येस, कारण की नॅनी 10ला यायची. आमचं सगळं ऍक्च्युली ना नॅनीच्या येण्यावरती डिपेंड असायचं. मग तिला स्कूलला झोपू द्यायचो. झोप बाबा, तुला किती झोपायचं? 9 काय 10 पर्यंत झोप, कारण की 10ला नॅनी येईल. मग ती नॅनी यायची 5-10 मिनिटं आधी उठायची, मग नॅनी तिची आंघोळ करेल, ब्रश करेल, तिला तयार करता करता दुपारून 11, 11, 11 तिचं ब्रेकफास्ट वगैरे ऑलमोस्ट लंच टाइमला वगैरे व्हायचं. तर रुटीन पथेटिक होतं. सो तेच तिला, कारण की आम्ही इतक्या वेळ का झोपू द्यायचो, कारण की मग आम्हाला मॉर्निंग टाइम मिळायचा, ऑफिसची कामं असेल, घरातली वगैरे जी कामं राहायची, दॅट वी यूज टू डू. पण त्यावेळेस मग काय व्हायचं आम्हाला, म्हणजे स्पेसिफिकली मला जास्त झोप, म्हणजे मला आय नीड मोर नंबर ऑफ आवर्स ऑफ स्लीप, आणि त्यामुळे ती रात्री लवकर नाही झोपायची, आणि त्यामुळे मग माझी झोप नाही व्हायची, आणि मला सकाळी तर बाय डिफॉल्ट लवकर उठणंच होतं. सो ते एक मोठा मेजर प्रॉब्लेम होता. डे केअरमुळे तिला 9 वाजता डे केअरला 10 वाजता जायची, तर आम्ही तिला 8-8:30 पर्यंत उठवून द्यायचं, सो दॅट तिला रेडी वगैरे करून, म्हणजे जोपर्यंत आम्हाला ऑफिसचं लॉग इन करावं लागायचं तोपर्यंत ते डे केअरला, आणि मस्त तिला 3 तास ठेवायचो, 10 ते 1. आणि त्यामुळे आमचं ऑफिसचं मेजर काम जे राहायचे ना सकाळी, म्हणजे आम्ही कॉल्स वगैरे पण असे सेट करायचो की तिच्या येण्याच्या आधीच्या असाव्या. समजा कॉल नसतील तर जे इम्पॉर्टंट टास्क आहेत जे त्या दिवसाला पूर्ण झाले पाहिजे ते त्या 3 तासात आम्ही उरकून टाकायचो, सो दॅट एकदा ती आली की परत तिला अटेंड करावं लागेल, तिला वेळ द्यावा लागेल. आणि मेन उठण्यापेक्षा आमची झोपण्याचा टायमिंग तर अजूनच गडबड होती. म्हणजे वी बोथ इन्क्लुडिंग स्नोई आम्ही 1-2 वाजेला झोपायचो, कारण की आम्हाला माहित होतं की ती सकाळी लेट उठणार आहे, मग आम्हालाही लवकर उठून काय करायचंय, तर आम्ही पण लेट झोपायचो, आणि आम्ही लेट झोपायचो म्हणून तीही लेट झोपायची. तर असं ऑल टुगेदर रुटीनच खूप बरबाद होती. तर डे केअरमुळे तुमच्या बाळाची आणि मेन त्याच्यासोबत पॅरेंट्सची पण एक खूप चांगली रुटीन लागते. सो दॅट इज पेरेंट्सची रुटीन बाळाच्या रुटीनवर असते. एक्झॅक्टली. सिम्पल लॉजिक. तर तो बेनिफिट नंबर 2 आणि आय गेस वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. नेक्स्ट वन, पॉइंट नंबर 3 जसं डिस्कस केलं, टाइम फॉर पेरेंट्स टू वर्क. सो पहिला तुम्ही जर बेनिफिट्स बघायला सगळ्या इंटरलिंक्ड आहेत ऍक्च्युली. स्केड्यूल नीट झाला तर तुम्हाला टाइम, म्हणजे ऑफिससाठी टाइम भेटेल, स्वतःसाठी टाइम भेटेल, सगळे एकानंतर स्टेप बाय स्टेप. पण एक पण स्टेप जर चुकली म्हणजे तो सगळा तुमचा पिरॅमिड ढासळून जाईल. तर तेच
हा म्हणजे तेच स्पेसिफिकली माझ्या केसमध्ये असं होतं ना की मला माहित होतं बाबा स्नोई 1 वाजता येणार, तिला घ्यायला जाईल, मग तो माझा लंच टाइम राहतो 1 to 2. तर त्यामुळे कसं मला जो स्टार्टिंगचे जे आवर्स होते ना ते फुल फोकस करून काम करायला मिळायचे. आणि मग मी पर्सनली काम एन्जॉय करायची. माझ्या डोक्यात ते नाही राहायचं अरे हे स्नोईनी खाल्लं का, स्नोईनी हे केलं का, स्नोईनी ते केलं का, स्नोई कुठे, काही टेन्शन नाही राहायचं. सो मी बिंदास होऊन माझं काम करू शकायची. आणि सेम थिंग विथ प्रकाश एज वेल, तो पण एकदम निश्चिंत राहायचा आणि थोडं 15-20 मिनिटं निवांत बसून चहा प्यायचो. सकाळी मॉर्निंग तेवढा वेळ आम्ही एकमेकांना द्यायचो. आणि ऍट द सेम टाइम इफ यू सी द अदर साइड ऑफ द स्टोरी, जेव्हा नॅनी होती, इवन दो नॅनी वॉज हिअर फॉर द होल टाइम, बट तरी आमचं कामात लक्ष लागायचंच नाही. अर्धा वेळ आमचं लक्ष ती काय करते, तिने हे केलं का नाही, तिने नॅनीच्या हातून नाही खाल्लं तर मग मम्माकडे येणार, म्हणजे नॅनीकडनं नाही झोपली तर मग माझ्याकडे येणार. आणि मोस्ट ऑफ द टाइम 80% टाइम असंच व्हायचं की आयदर मी तिला खाऊ घालते किंवा मी तिला झोप घालते, झोका पण मम्माच्या पापाच्या हाताने पाहिजे. सो मग पापांची मीटिंग गेली साईडला, पापाचं लंच गेलं साईडला, पापा झोका देत बसायचे. मला असं वाटतं म्हणजे लहान मुलं जेव्हा आई वडिलांना त्यांच्या सराउंडिंग मध्ये बघतात ना, सो दे स्टार्टेड बिंग मोर, दे थ्रो मोर टँट्रम्स आणि जास्त डिमांड करायला लागतात. म्हणजे ते बेसिक नेचरच आहे मुलांचं. इव्हन दो नॅनी असून सुद्धा म्हणजे नॅनीला असं जातं की हा ठीक आहे आय एम गुड, मग आम्हाला नाहीला जास्त नॅनीची पण मिस्टेक नाही, बिकॉज ते आपण काय करतील, कारण की बाळच ते डिमांड करतंय, सो त्यांची पण काही मिस्टेक नाही राहायची. म्हणजे नॅनी ठेवून सुद्धा आमचंच काम जास्त होऊन जायचं, असं होतं ते. करेक्ट. Okay, coming to point number 4, basic learning activities. So basic activities, स्नोई जेव्हा घरी राहायची नानी बरोबर किंवा आमच्या बरोबर, तर ऑब्व्हियसली आम्ही तिला सकाळचा, दुपारचा किंवा संध्याकाळचा वेळ जास्त देऊ नाही शकायचो, कारण की सकाळी 9 ते 6 तर ऑफिसच राहायचं. सो तिच्यासोबत बसून आम्ही काही वाचतोय तिच्यासाठी किंवा काही ऍक्टिव्हिटीज करवतोय, सगळं साईडला राहायचं. ती तिचे खेळायची, नानी तिच्याबरोबर थोडंफार जे खेळायची. पण आम्ही तिला असं स्पेसिफिकली बुद्धी वाढेल असं कुठलं काही तिला करून द्यायचो नाही. सो आणि रादर आपण असे बरेचसे खेळणे पण आणली होती जे तिचं म्हणजे त्या ऍबिलिटीज वाढवतील, बट ती तेवढा फोकसने ते खेळायची नाही, तिला दुसऱ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट येऊन जायचा. सो डे केअरला गेल्यामुळे ते एक झालं की तिथे एक पॅटर्न फॉलो केला जातो. ऍक्च्युअली इफ यू अवेअर अबाउट दिस ऑर नॉट, प्रत्येक डेची एक वेगळी ऍक्टिव्हिटी असते. ते सेम ऍक्टिव्हिटी प्रत्येक दिवसाला रिपीट नाही करत. त्यांचा एक शेड्यूल फिक्स असतो वीकली की काय काय ऍक्टिव्हिटीज होणार आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीजमुळे त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती काय इम्पॅक्ट होतो किंवा त्याचं काय बेनिफिट होतो ते पण सगळं त्यांचा स्टडी असतो. तो शेड्यूल एक प्रॉपर प्रिपेअर्ड असतो. तर तुमचं असं नाही की फक्त पेंटिंग करते ते पूर्ण आठवडा, आपण कसं एक दिलं म्हणजे ते एकच करत राहतं, तर त्याने त्यांचा पूर्ण टाइम डिवाइड असतो. आणि इव्हन प्रत्येक दिवसाला सुद्धा 3-4 ऍक्टिव्हिटीज असतात, असं नाही की एकच ऍक्टिव्हिटी 2-3 तास करतात. सो देयर वर सो मेनी लेयर्स. खूप म्हणजे 2-3 तासातच, कारण की त्यांचं एक ऍप होतं ज्याच्यामध्ये आम्हाला दिवसाच्या शेवटी अपडेट यायचं की आज त्यांनी काय काय ऍक्टिव्हिटीज केली. आणि ते अराउंड 7 ते 8 ऍक्टिव्हिटीज राहायच्या, जे आम्ही विचार पण नाही करायचो. 7 ते 8 ऍक्टिव्हिटीज इन जस्ट 3 hours ऑफ अ टाइम. तर त्यामुळे ना खूप तिच्यामध्ये चेंजेस आले. ती आम्हाला सांगायची की तिने आज काय केलं. हँड आणि टीचर्स पण आम्ही जेव्हा घ्यायला जायचो तेव्हा ते पोस्टर्स वगैरे लावून ठेवायचे. सो इट ऑल्सो यूज टू मेक अस हॅपी की बाबा अरे बघ स्नोईनी आज हे बनवलं, स्नोईनी आज ते बनवलं. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जेव्हा ती घरी असायची ना बघा, मॅक्सिमम वेळेस काय व्हायचं, ठीक आहे खेळणी आहेत ते आहेत, पण आम्ही हार्डली आय गेस सकाळी 1 तास नॅनी खाली घेऊन जायची तिला. आणि जेव्हा ती जायची तर तेव्हा तिथं पोरच राहायची, कारण की मॅक्सिमम मुलांची शाळा असेल काय असेल तर ती एकटी खेळत बसायची तिथं खाली गार्डन मध्ये जरी गेली तरी. आणि जेव्हा आम्ही संध्याकाळी घेऊन जायचो तर तेव्हा ठीक आहे मुलं असतील, पण तिला तो तेवढा प्ले टाइम भेटत नव्हता. म्हणजे काय खेळणं, ते स्लाइड वगैरे 2-4 गोष्टी होत्या, ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. मग ती त्याच्यामुळे चिडचिड जास्त व्हायची मे बी. पण आय गेस इथं गेल्यामुळे कसं 3 hours प्ले ऍक्टिव्हिटी सगळं होऊन जायचं. रुटीन होती तिची तिथे पण. करेक्ट. आणि इथं जो आम्ही 1 तास घेऊन जायचो मग तो ऍड ऑन होऊन जायचा तिच्यासाठी. आणि या सगळ्या 4-5 तासाच्या फुल ऍक्टिव्हिटीमुळे मग ती रात्री परत लवकर पण झोपायची. अगेन रुटीन. सो सगळं इंटरलिंक्ड आहे. येस. नेक्स्ट पॉइंट मे बी. नेक्स्ट इज इटिंग हॅबिट्स. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पॅरेंट्स अँड स्पेशली फॉर आई लोक, कारण की स्पेशली गर्ल चाइल्ड. कारण की जितकं पण माझ्या आता भरपूरच्या फ्रेंड्सला मुलं बाळ झाले आहेत आणि ज्यांचं पण मुलांवाले कॅटेगरी आहेत ना, माहित नाही म्हणजे आय माइट बी रॉंग, पण जेवढ्या पण माझ्या फ्रेंड्सला मुलं झालेत ते त्यांना खायला प्यायला त्रास देत नाही. पण मुली जे झाल्यात ते सगळ्या मुली त्रास देतात खायला प्यायला, आणि स्नो इज वन ऑफ देम. आणि
यू गाईज हॅव नो आयडिया, याच्यावर एक सेपरेट ब्लॉग बनवू शकतो, पॉडकास्ट बनवू शकतो की मी किती स्ट्रगल केलं आहे स्नोईच्या इटिंग हॅबिट्स मध्ये. कारण की ॲज यू कॅन सी फ्रॉम माय साईज मला खायला प्यायला खूप आवडतं, असं सांगते. मला खायला प्यायला खूप आवडतं. अँड स्नोई नाही खायची तर माझं असं दुखायचं, चिडचिड व्हायची की यार ही का अशी करते. आणि मेन थिंग ना, स्नोई एका जागेवरती बसून ती अजूनही खात नाही. लाईक इट्स व्हेरी हार्ड की तिला तिच्या मागे पडत सुटावं लागतं, तिला 10 गोष्टी दाखवायला लागतात, एंटरटेन करावं लागतं, तेव्हा ती तो घास खाते. म्हणजे समजा जर एवढंच असेल ना, ते खायला कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो अजूनही आमचा. सो दॅट वॉज वन थिंग. आणि तिथं गेल्यानंतर कसं झालं, पियू आजूबाजूला नाही, अवतीभोवती नाही, मी अवतीभोवती नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे बाकीचे पोरं टेबलवरती बसून सगळे सोबत खायचे. सो तर फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही तिचा तो फोटो आणि व्हिडिओ बघितलेला की तिच्या हाताने स्पूनने घेऊन ती खाते, बापरे, असा पिऊच्या असं ऑलमोस्ट येऊन गेले होते. आणि कारण की तो एक वेगळाच आनंद होता यार की वा, म्हणजे माझं बाळाला पण हात आहेत ज्याच्याने ती खाऊ शकते, जे आमच्या समोर तर काम करतच नाही. तर दॅट वॉज वन ऑफ दी व्हेरी हॅपी मोमेंट यू कॅन से की डे केअर मध्ये टाकल्यामुळे तो एक चेंज झाला. आणि लेट मी बी व्हेरी अपफ्रंट, तिला मी टीव्ही दाखवते, आम्ही दाखवतो, कारण खूप जास्त नाही, बट जेव्हा आम्हाला वाटतं की गरज आहे. तिला जर बोर झाला ना, मी सांगते ती मुलगी अशी आहे, ती जाऊन प्लग इतकं खाली ती जाऊन बंद करून येते. सो आम्ही तिला इतक्या वेळ दाखवत पण आणि ती इंटरेस्टेड पण नाही राहत. तर तेच एक शेअर करायचं होतं की आम्ही तिला टीव्ही दाखवतो जेवण करताना, कारण की सॉरी टू से दिस इज द लास्ट ऑप्शन दॅट आय हॅव. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं प्लीज सजेशन घेऊ नका, पहिले सगळ्या गोष्टी ट्राय करा, मग हे शेवटचं ऑप्शन. तुमच्याकडे असतील तर उलट सांगा, आणि वी विल बी व्हेरी अपफ्रंट. ओके, आम्ही ते असं फालतू तुम्हाला हे नाही सांगणार टीव्ही आम्ही नाही दाखवत. आम्ही असं आहे ना, जेव्हा पिऊ प्रेग्नेंट होती, आय रिमेंबर आम्ही बसून आपण तर आहे ना बिलकुल टीव्ही नाही दाखवायचा, वी विल बी दी आयडियल पॅरेंट. हे काय लोक टीव्ही दाखवतात, मोबाईल दाखवतात, आपण तर बिलकुल नाही करणार. पण जेव्हा आपल्या घरी होतं ना, तेव्हा कळतं की बाबा काय आहे. ठीक आहे, मान्य आहे ते खूप चुकीचं आहे, ठीक आहे. पण सी, मी 10th पर्यंत कार्टून बघितलं. आय एम नॉट जस्टिफाईंग इट अगेन, बट समटाइम्स ना जे पॅरेंट्स आहेत दे कॅन रिलेट की तुमच्या हातात नाही राहते, एक लिमिट संपून जाते आपली. ठीक आहे, कारण की तिच्या मागे तुम्ही किती धावणार आहे, त्यांची एनर्जी नाही संपत पण आपली संपून जाते, आपला कंबर दुखायला लागतं, आपले पेशन्स संपतात. पण ते नाही, मग ते फक्त खाण्यापुरतं, बाबा तू 15 मिनिटं 20 मिनिटं एक शांत बैस, मी तुला खाऊ घालते, आणि त्याच्यानंतर इमिजिएटली क्लोज, शटडाऊन, खतम. पण डे केअर मध्ये तिला ते ऑप्शन नव्हतं. आणि तिला डे केअर मध्ये ऑब्व्हियसली आम्ही ज्या डे केअर मध्ये टाकलं होतं त्याच्यामध्ये लंच, ब्रेकफास्ट आणि लंच इन्क्लुडेड होतं. सो मला काही तिला घरून बनवून द्यायची गरज नव्हती. अँड इट वॉज मॅन्डेटरी त्यांच्या इथे पण डे केअर मध्ये की तुम्हाला फूड इथनच घ्यावं लागेल, कारण की सगळे बाळ एकसारखं खातील तर ते खातील. आणि तिथे ऑब्व्हियसली मावश्या पण होत्या, जर खात नाहीये बाळ किंवा काय करत नाहीये देन दे यूज टू फीड हर एज वेल. पण ते टीचर्स आणि मावश्या तिथल्या सगळ्या एनकरेज करायच्या की तुम्ही बाबा स्पून पकडा, स्पूननी खा. सो दॅट वॉज रिअली व्हेरी हेल्पफुल. फ्रँकली पण मी सांगते, स्नोई शाळेत पण स्वतःच्याच हाताने खाते, पण घरी येऊन नाटकं करते, सिम्पल. सो तिला ऑब्व्हियसली ती बाहेर जाऊन कुठे एकटी जेव्हा राहते तेव्हा ती उपाशी नाही राहत, तेवढं माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन आहे. घर पे मैं प्रकाश खिला देंगे. आणि एक दुसरी गोष्ट जे ना, आपण घरी जर तुम्ही बघितलं असेल ना, घरी असले ना की बाळांचा ना एक फिक्स फूड पॅटर्न असतो की त्यांना तेच टँट्रम थ्रो करून. तुम्हाला खोटं पडेल, पिऊ कमीत कमी 3-4 वेगवेगळ्या गोष्टी बनवायची. इव्हन आताही कधी कधी बनवते, कधी कधी. आधी जास्ती फ्रिक्वेन्सी होती ती. तिने जर एक गोष्ट नाही खातली किंवा ती खातच नाही, पिऊ लगेच किचन मध्ये जाईल, परत दुसरी काहीतरी गोष्ट बनवेल, परत ती बनवून आणेल, असं 3-4 वेळेस ती बनवायची जोपर्यंत ती खात नाही. आणि तिला त्याच्यामुळे स्नोईची काय सवय गेली होती, तिला जे आवडायचं ना ते जोपर्यंत येते ना ती तोंड नाही उघडायची किंवा ती तेवढं जास्त नाही खायची. पण डे केअरमुळे काय झालं, तिथं सगळ्यांसाठी सेम बनायचं आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं बनायचं, वेगवेगळे ऑप्शन्स, म्हणजे पालेभाज्या, सगळं काही, म्हणजे सकस आहार जो म्हणतो ना तो तिथं असायचा. आणि सगळे मुलं खातायत तर तिला पण म्हणजे ती मज्जेने खायची, उलट तिथं काही असं प्रेशर नाही, काही नाही, टँट्रम्स नाही. सो दॅट वॉज वन ऑफ दी मेन थिंग. नेक्स्ट इज इंडिपेंडेंट. सो जेवढे आपण डिस्कस केले त्याच्यामध्ये सगळं येऊनच गेलं की बाळ तुमचं एक इंडिपेंडंट होऊन जातं, आई बाबांवर डिपेंड नाही राहत, त्या बऱ्याचशा गोष्टी स्वतः शिकायला लागतात, करायला लागतात. तर खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो ना की माझं बाळ सगळ्या गोष्टी करायला लागलं, तर आय गेस ते तिथं गेल्यावरती होतं, कारण की आपल्याला थोडं लांब जातं. मग ते बाळ खूप छोटं असेल की इव्हन स्कूल कॉलेजची पण सेम गोष्ट घेऊन घ्या, जोपर्यंत एखादा व्यक्ती
त्याच्या सराउंडिंग मधनं पॅरेंट्स फॅमिलीपासून लांब जात नाही ना, त्याला अशी चौकस बुद्धी येत नाही आणि ते इंडिपेंडेंट खरंच तेव्हाच होतं. मग ते लहानपणापासून पण केलेलं कधी बरं. ओके, कमिंग टू आवर 7th पॉइंट, स्ट्रक्चर्ड मेंटरिंग. तर ऑब्व्हियसली जसं प्रकाश पहिले बोलला की ऍक्टिव्हिटीज फिक्स राहायच्या डेजच्या हिशोबाने, वीक्सच्या हिशोबाने, तर त्यामुळे एक स्ट्रक्चर राहायचं त्यांचं. तिथे पण एक स्ट्रक्चर राहायचं, गोष्टी हॅपनिंग थ्रू आउट दोज 3 hours, की बाबा आता 10 ते 10:30 ब्रेकफास्ट होणार, त्यानंतर आपलं प्रे टाइम होणार, त्यानंतर आपलं सर्कल टाइम होणार, त्यानंतर मग आपलं थोडं ऍक्टिव्हिटी होईल, मग लंच टाइम होईल, मग हँड वॉश टाइम. सो याच्यामुळे ना तिला एक स्ट्रक्चर माहित होऊन गेलं होतं की बाबा असं असं आता ठक 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 हेच होणार. म्हणजे जेवणाच्या आधी हात धुवायलाच पाहिजे, जेवण झाल्यानंतर हात धुवायलाच पाहिजे, करेक्ट, सुसूपॉटी झाली तर मावशीला सांगायला पाहिजे, टीचरला सांगायला पाहिजे. गुड हॅबिट्स जे घरी राहून कदाचित असं नाही म्हणत की ऍज अ पॅरेंट्स वी डोंट डू दॅट, पण मे बी तिथं जाऊन ते पटकन शिकतात, लवकर ग्रास्प करतात. करेक्ट करेक्ट. ओके, 8वा पॉइंट इज ऍक्च्युअल चाइल्ड बिहेवियर. सो आमच्या केसमध्ये असं झालं होतं की जेव्हा स्नोई गेली डे केअर मध्ये, तर तेव्हा ती ना सगळ्यांना पुश करायची, ती गालोडायची, नॉटी खूप नॉटी. हो, ती पळत राहायची कंटिन्युअसली, ती एक घास खायची परत पळायची, एक घास खायची परत पळायची. सो कंप्लेंट केल्यात डे केअरवाल्याने आमच्याजवळ की बाबा हे, म्हटलं दॅट्स युअर प्रॉब्लेम, ते तुमचा प्रॉब्लेम आहे ना, कारण की मी तुमच्याकडे ठेवते माझ्या बाळाला. शी वॉज विथ ओनली 3 people, मी, प्रकाश आणि नॅनी, आमच्या तिघांबरोबरच राहणं. ती बाहेर कशी वागते हे मला माहित नाही, आणि तिला तिच्यासाठी नवीन, प्रकाशला पण नाही माहित. ती तुमच्या सराउंडिंग मध्ये येऊन अशी वागतेय, तर यू नीड टू टेक केअर ऑफ दॅट. मग डे केअरवाल्याला चमकला, हा भाई ये तो सही आहे. मग दे स्टॉप्ड कंप्लेनिंग. असं नाही की स्नोई लगेच सुधारली, पण मग तिने हळूहळू ते पुश करणं किंवा गाल ओढणं वगैरे हे सगळं तिने बंद केलं. सो ऍक्च्युली तुम्हाला पण तुमच्या चाइल्डचं बिहेवियर कळायला लागतं की तो चाइल्ड कसा आहे, काय आहे, अग्रेसिव्ह आहे, क्रँकी आहे, रडका आहे, काय आहे. तर खूप क्रिएटिव्ह पण आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी असतील तर मे बी तिथं जाऊन सुद्धा बाहेर निघतात कधी कधी, जे मे बी त्यांना घरात तो प्लॅटफॉर्म, ऑपॉर्च्युनिटीज, चान्सेस भेटत नसेल, तिथं जाऊन त्या बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात. जसं की तिचा अॅन्युअल डेला ते डान्स वगैरे परफॉर्म केला, छोटासा फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स. आम्हाला वाटलं ती करेल, पण ती रडाली पण नंतर तिने पिकअप केलं, थोडंफार केलं. सो दॅट वॉज ऑल द लर्निंग्स आर देअर. येस. ओके, पॉइंट नंबर 9 वर येऊ. आम्हाला खूप खूप हेल्प झाली ट्रान्झिशन मध्ये. खूप इझी ट्रान्झिशन होतं. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर की वाय यू शुड गो फॉर डे केअर. येस. कारण की स्नोईला ज्या दिवशी आम्ही शाळेत पाठवलं, फर्स्ट डे ऑफ स्कूल होता, ती इतकी हॅपीली गेली. 1 महिन्याची सुट्टी झाली समरची, तरीही ती हॅपीली स्कूलला गेली. आता परत जेव्हा रिझ्यूम झाली, म्हणजे जेव्हा फर्स्ट डे नर्सरी, परत 1 महिना सुट्टी, आणि आता जस्ट या वीक मध्ये तिचं परत शाळा सुरू झाली. यू वॉन्ट बिलीव्ह, ती रडली सुद्धा नाही. ऑन टॉप ऑफ दॅट ती जात असताना तिने मागे ओढून सुद्धा बघितलं की आपले आई वडील आपल्याला बघतायत. म्हणजे ह्या लेवलचं ती इंडिपेंडंट म्हणून घ्या, किंवा तिला तेवढी मजा यायला लागली शाळेत जायला. त्या ट्रान्झिशन मध्ये खूप खूप हेल्प झाली. कारण की मला असं वाटतं की आता आम्ही जे मुलं तिथे बघतो स्नोईला जेव्हा सोडायला जातो, मोस्ट ऑफ द टाइम ते रडतच असतात, खूप रडतात. सो पॉसिबल असेल की डे केअर मध्ये टाकलंय की नाही टाकलंय. स्नोई जेव्हा डे केअरला गेली तेव्हा ती रडली. 1 महिना मला खूप त्रास झाला. फर्स्ट 1 month ऑफ डे केअर वॉज व्हेरी डिफिकल्ट. मला वाटतं 15-20 days मे बी 20 days डिफिकल्ट गेले. पिऊ रडली पहिल्या दिवशी. डे केअरला आम्ही सोडलं, मी गाडीवरती पिऊला मागे बसवलं. टिल द टाइम वी रीच होम, ती पूर्ण तिचं गंगा, जमुना, सरस्वती सगळं वाहत होते. घरी आल्यावरती पण रडली, पण माझी पोरगी कशी राहील, मी सोडून आली. सो बट ते 15-20 दिवस आम्ही काढले. म्हणजे ठीक आहे, त्रास झाला मान्य, पण ते 15-20 दिवसांचा जो कष्ट, नंतर ती 6 महिने डे केअरला राहिली, आणि त्याच्यानंतर जेव्हा तिची नर्सरी स्टार्ट झाली, इट वेंट व्हेरी स्मूथ. तर पहिले म्हणजे डे केअर मध्ये कसं राहायचं ना की भाई मस्ती मस्ती मजाक मस्ती चल रही आहे, पण स्कूलमध्ये कसं प्रॉपर स्कूलचं अँबियन्स वेगळं राहतं आणि डे केअरचं अँबियन्स थोडं वेगळं राहतं. सो त्यामुळे ना स्नोईला पहिलं ट्रान्झिशन जे होतं फ्रॉम होम टू डे केअर त्याच्यामध्ये त्रास झालेला, पण ती अडॅप्ट होऊन गेली आणि त्यामुळे जो डे केअर टू स्कूलचा ट्रान्झिशन होता त्याच्यात ती इझिली अडॅप्ट करू शकली स्वतःला. सो हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे आय गेस. सगळे नाही, एक लास्ट पॉइंट बाकी, 10वा पॉइंट.
आपण आता फक्त इतके सगळं बोललो पेरेंट्सच्या पर्स्पेक्टिव्हनी. Okay. लेट्स टॉक अबाउट ग्रँड पेरेंट्स, ओ येस आजी आजोबा. ओके, तर आम्ही जेव्हा डेकेअरला स्नोईला ड्रॉप करायला जायचो ना, आम्ही बघायचो यार 2-3 ग्रँड पेरेंट्स, आजी आजोबा त्यांना त्यांच्या and drop नातूला नातींना घेऊन येत आहेत, घेऊन चाललेत. सो मला असं वाटतं, मी विचारलं ना प्रकाशला, अरे घर पे दादा दादी आहे, आजोबा आजी आहे, नाना नानी आहे, तर हे का पाठवत असतील काय बरं गरज आहे? डेकेअरला? काय गरज आहे आजोबा आजी असल्यावर घरी? असं होतं. पण प्रकाश गेव मी अ रिअली गुड आन्सर फॉर दॅट. काय होतं ते आन्सर? सी आपलं आहे ना एक अझम्पशन राहतं, आय डोंट नो, म्हणजे वी माइट बी रॉंग, की अरे ग्रँड पॅरेंट्स आहेत घरी, आजी आजोबा आहेत, तर डे केअरला टाकायची काय गरज आहे? ठीक आहे, ते आहेत ना, त्यांनी काळजी घ्यायलाच पाहिजे. ओके, आय डोंट बिलीव्ह इन दॅट, कारण की त्यांची पण एक पर्सनल लाईफ आहे ऍट दी एंड. ओके, करेक्ट. आपण जे लहान होतो त्यावेळेसचा टाइम वेगळा होता. आपण आय डोंट नो, लाईक आपण कसे मोठे झालो. माझी आई तर आज पण म्हणते की तुम्ही 3 भावंड होते, तुम्ही कसे मोठे झाले आम्हाला माहिती. तुम्ही पण होपफुली तुमच्या पॅरेंट्सला विचारा, ते सांगतील. पण आजकालच्या जनरेशनला, आजकालचे हायपर ऍक्टिव्ह म्हणा किंवा खूप ऍक्टिव्ह म्हणा, त्यांना सांभाळणे इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, आपल्या आई वडिलांना ते शक्य नाही होत. तर त्यांची पण एक पर्सनल लाईफ आहे. एक याच्यामध्ये पॉइंट ऍड करेल, जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपल्या आजोबा आजी यंग होते. कारण की एक्झॅक्टली. आपले पेरेंट्स लवकर लग्न करायचे, आईबाबांना लवकर आपण लवकर झालोय बेसिकली. पण आता आपण ज्या एज ग्रुपमध्ये होऊ देतो मुलं बाळ, 32, हा, त्या एज ग्रुपमध्ये, तर बाय द टाइम आपले आई बाबा आहे त्यांचं एज 55-60 क्रॉस करून गेलेत. सो ते पण एक फॅक्टर लक्षात ठेवावं लागतं. तर एक हा फॅक्टर की ते एज फॅक्टरमुळे किंवा त्यांचं वय झालंय, त्यांना नाही झेपत तेवढं, आणि पूर्ण दिवस बाळाला सांभाळणं पण त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग पार्ट होऊन जातो. आणि आय पर्सनली बिलीव्ह की दे ऑल्सो डिझर्व सम पर्सनल टाइम. ठीक आहे, भले मग तो 3-4 तासाचा जरी असला, तर त्याच्यात त्यांच्या गोष्टी ज्या काय असतील मग त्याच्यानंतर द्या ना तुम्ही. मे बी ते हसी खुशी करतील, पण समजा ऍज अ ग्रँड पॅरेंट्स तुम्ही विचार करा की पूर्ण दिवसच समजा आई वडील दोघं ऑफिसला चालले गेले आणि ते बाळ जर पूर्ण दिवस फक्त आजी आजोबांकडे राहतंय, तर ते आजी आजोबांसाठी पण थोडं किचकट होऊन जातं. कसं आहे, आपल्याला एवढा फरक पडत नाही नातेवाईकांचा, पण आपल्या आई वडिलांना खूप फरक पडतो. त्यांना प्रत्येक कार्य, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जावं लागतं. त्यांना त्यांचं जे घर असेल, लेट्स से जर मी पुण्यात राहतोय, तर माझ्या आईला आमच्या गावाला किंवा कुठे किंवा तिथं काही कार्यक्रम असेल तर त्यांना जाणं भागच असतं. तर त्यावेळेस मग ते कसं होईल, जर तुमची तेवढी डिपेंडन्सी खूप जास्त होऊन गेली आजी आजोबांवर, तर मग त्यांची पर्सनल लाईफ पण खूप कट आउट होऊन जाते. सो ग्रँड पॅरेंट्स साठी जरी इव्हन ते असतील, तर आय गेस डे केअरने बराचसा फरक पडतो. आणि मला असं वाटतं, जे आपण सगळे फायदे काउंट केले, तर ते ग्रँड पॅरेंट्स किंवा इव्हन ॲज अ पॅरेंट्स आपण घरी ते नाही देऊ शकत सगळ्या गोष्टी बाळाला. नाही देऊ शकत. सो आणि आजकालचे ग्रँड पेरेंट्स, म्हणजे प्लीज डोंट टेक इट अदरवाईज, पण आजकालचे जे ग्रँड पेरेंट्स आहेत ते पण मोबाईलला अडिक्टेड आहेत जास्त. ठीक आहे, नको जास्त वगैरे नको म्हणू, फालतू अजून ऑफेंडिंग जातील. नाही, नॉट इन अ रॉंग वे की रील वगैरे बघतात, पण ते प्रवचन पासून ओके गुगल किंवा काही रेसिपी असेल काय असेल, म्हणजे मोर फॅसिनेटेड. दे आर ऑल्सो व्हेरी मच इन टू टेक्नॉलॉजी. त्यांना पण मोबाईल बघायला आवडतात, आणि ते त्यांच्या बरोबर गेम्स नाही खेळू शकत, फुटबॉल नाही खेळू शकत आजी आजोबा, बुक्स नाही वाचतील, तर ते काय, बस बेटा रील बघू. हा ड्रॉबॅक ऍक्च्युअली जास्त गिराड, कारण की एका लेवल पर्यंत ते एंटरटेन करतील, मग त्याच्यानंतर काय, मग ते पण चल मी पण रील बघते, तू पण रील बघ, मग खाली येऊन जातील, वर आणतील, हे करतील, आणि मग इतकं बोललं कधी ना कधी तर ते फोन मग पेरेंट्स येऊन कंप्लेंट दाखवतात, माझ्या आई वडील याला खूप फोन दाखवतात, हिला खूप फोन दाखवतात, खूप चॉकलेट्स खाऊ, त्याच्यामुळे त्याचे दात खराब झाले, याचा कारणीभूत ग्रँड पॅरेंट्स आहेत, असे बरेचसे किस्से आहेत. तर ते पण जर अवॉइड करायचं असेल तर डे केअर इज अ बेटर ऑप्शन. सो आय गेस खूप मोठी लंबी लिस्ट. आता यू माइट बी थिंकिंग, दादा तुम्ही सगळ्या गुड थिंग्स सांगितल्या, सगळे फायदे सांगितले, काही तोटा काहीच नाही का, किंवा काही ड्रॉबॅक काहीच नाही का डे केअरचा? आधी फायदे याच्यासाठी सांगितले सो दॅट तुम्हाला लक्षात येईल की किती काय इम्पॉर्टंट आहे. नाऊ लेट्स टॉक अबाउट दी ड्रॉबॅक्स, कॉन्स, की काय तोटे असू शकतात जर तुम्ही डे केअरला टाकलं तर. येस, सो सगळ्यात मोठा तोटा सगळ्यात मोठा तोटा जो होता, जो आम्ही फेस केला, वी हॅव फेस्ड इट सो बॅडली, इज हेल्थ. स्नोईला इतकी बिमार पडायची दर 15 दिवसांनी, आणि मग डे केअरला परत सुट्टी, मग दर 15 दिवसांनी डे केअरला परत आठवडाभर सुट्टी. इतका त्रास झालाय. पण मी ऑब्झर्व केलंय ना, ते पहिले 2 ते 3 महिनेच त्रास झाला, त्यानंतर जे 3 महिने होते ना, त्यात तिला काही त्रास झालेला नाही. सो अगेन
हा खूप मोठा ड्रॉबॅक होता स्टार्टिंगला, की तिची वारंवार तब्येत खराब व्हायची आणि त्यामुळे डे केअर मिस व्हायचं. मग परत तिला ते ट्रान्झिशन घर ते डे केअर, परत तिला ते 2 दिवस कठीण जायचे. सो हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. यू माइट थिंक की आजारी का पडत असेल. ओके, सो फर्स्ट थिंग फर्स्ट, जेव्हा बाळ लहान असतं, ठीक आहे, पहिले 1-2 वर्ष 2 वर्षापर्यंत चालेल, आमच्या केसवरून सांगतो, तर ते आपल्या क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये घरात आपल्या काय म्हणतात नजरेत राहतं बाळ, ठीक आहे ना. आपण ऍज अ पॅरेंट आपण सगळ्या गोष्टी बेस्टच करतो, मग ते हायजीन असेल, चांगलं खाणं देणं असेल, सगळ्या काही गोष्टी. पण जेव्हा ते बाहेर डे केअरला जातात ना, तर तिथं भरपूरशे मुलं येतात, त्याच्यातले बघण्याचे मुलं आजारी असतात, तर ते शिंकतात किंवा एकमेकांसोबत खेळतात. जर तुम्ही बघितलं असेल ना, डोळे आले होते मध्ये, खूप साथ आली होती काही महिन्यांपूर्वी. तर लहान मुलांना ते जेव्हा शाळेत जायचे किंवा डे केअर मधनं, तर तिथून, कारण की बाळांना लवकर गोष्टी होतात, कारण की त्यांची इम्युनिटी सिस्टम तेवढी स्ट्रॉंग नसते. त्यांना एखादा आजार झाला ना की ते लगेच आजारी पडतात, आणि मग ते तिकडनं घरी आले की ते त्यांच्यामुळे पूर्ण घरच्यांमध्ये तो साथ पसरते किंवा ते तसं व्हायचं. तर तुम्ही जर बघितलं असेल की ते डोळे येण्याची तो केस होती. तर तो एक, कारण की बरेचसे मुलं येतात ना, 15-20 आय गेस एका बॅच मध्ये असतात ते, किंवा त्याच्यावर पण जास्त कमी जो काही नंबर असेल. तर त्याच्यातला एक जरी बाळ आजारी असेल, मग तुमचंही बाळ ते त्याच्यात आलं तर तो पण इन्फेक्टेड होईल आणि आजारी पडेल. केस टू केस बेसिस बाळाच्या इम्युनिटी टू इम्युनिटी डिपेंड आहे. तर स्नोईची खराब होती आणि फॉर्च्युनेटली टचवूड त्याच्यानंतर ती जास्त बिमार पडली नाही, आणि तर स्कूलमध्ये चालली तेव्हापासून पण ती टचवूड पडली नाहीये बिमार. पण इम्युनिटी पण स्ट्रॉंग होते. आय मीन इफ यू सी फ्रॉम अदर साइड ऑफ द स्टोरी, की आजारी जरी पडत असली पण ग्रॅज्युअली तिची इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होत गेली त्याच्यामुळे. दॅट्स व्हॉट वी फील, कारण की नंतर ती परत आजारीच नाही पडली, नंतरचे 4 महिने 5 महिने जो काही वेळ असेल. करेक्ट. ओके, नेक्स्ट सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज आवर एक्सपेन्स, पैसा, मनी सगळ्यात इम्पॉर्टंट. डे केअरला खर्च किती येतो ते 25,000च्या मध्ये पर मंथचं सांगते. 8,000 to 25,000 ही चॅट जीपीटीने रेंज सांगितली आहे, पण आमची पण तेवढीच होती. हा, पण म्हणजे मी आमचं पर्सनली सांगते, आमचं 7,300 पर मंथ होतं फॉर 3 hours. त्याच्यामध्ये लंच आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं. तर ते होतं. आणि माझी एक कलिग होती, ती तर मॉर्निंग 10 to इव्हनिंग 5 पर्यंत ठेवायची. त्याच्यात तिचं ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स, फ्रुट्स हे सगळं इन्क्लुडेड होतं. 25,000 रुपये महिना द्यायची ती. 25,000 रुपये महिना. हे सिटी टू सिटी प्लस डे केअर टू डे केअर व्हॅरी करतं. कुठला ब्रँडेड डे केअर आहे किंवा तुमच्या ओळखीचा लोकल एरियातला डे, ते सगळं डिपेंड करतं. की जसं पुण्यात आम्ही सांगितलं, आणि तासाच्या हिशोबाने चार्जेस, तुम्ही जेवढे तास थांबवणार त्याच्या हिशोबाने तुम्हाला मंथली जे काय असेल ते करावं लागेल. अँड वन मोर पॉइंट, जर तुम्ही अजून 1 तास, समजा जर जसं आमचं 10 ते 1चा वेळ होता, पण एखाद दिवशी जर आम्हाला लेट झालं काही कारणास्तव आणि 1च्या दिवशी जर 2 वाजले, तर त्या वरच्या 1 तासाचे सुद्धा आय गेस 300 रुपये पर आवर असं काही 100 रुपीज लावायचे, एका तासाचे 100 रुपीज लावायचे. आणि सॅटर्डेला जर आम्ही तिला 3 तास ठेवून चाललो, देन दे यूज टू चार्ज 300 रुपीज. तर पर तास तुम्हाला वेगळा पण पे करावा लागतो. आणि वीकेंडला असेल तर त्याचा वेगळा. सॅटर्डे संडे सुट्टी असते बाय द वे, फक्त 5 दिवस डे केअर असतो. तर तुम्ही बघा, म्हणजे तुमचं फायनान्स आहे का तेवढा, की बाबा म्हणजे कमी पण असतात, म्हणजे आहेत 2-3 हजार बिल्डिंग मध्ये, सोसायटी मध्ये तुमचं तसं पण नाही. पण काही याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड नाही राहत, काही याच्यात कमी मावश्या असतात, काही याच्यात स्पेस कमी असते. सो ऑल दॅट फॅक्टर कन्सिडर केला तर 2-3 हजारांमध्ये पण तुम्हाला चांगलं डे केअर मिळू शकतं. बट काही त्याच्यामध्ये गोष्टी कमी राहणार, तेवढंच फरक. बट आय वुड सजेस्ट, जर तुम्ही अफोर्ड करू शकता ना, तर प्लीज चांगल्या डे केअरलाच जा. थोडंफार 1-2 हजार रुपये इकडे तिकडे होईल, पण करेक्ट, म्हणजे लहान बाळांच्या याच्यासोबत कॉम्प्रोमाइज नको पैशात. आम्ही तरी बिलकुल करत नाही स्नोईच्या बाबतीत असेल तर. ओके, पॉइंट नंबर 3 आहे क्वालिटी ऑफ द डे केअर. जसं आता प्रकाशने सेकंड पॉइंट एंड केला, की बाबा डे केअर बघा की कसं आहे. क्वालिटी ऑफ द डे केअर खूप 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 मॅटर करतं. कारण की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे 7-8 डे केअर्स होते, आणि आम्ही सगळे फिरलो. आणि मोठे मोठे ब्रँडेड जे डे केअर आहेत, ब्रँडेड म्हणण्यापेक्षा जे नावाजलेले आहेत, पॅन इंडिया ज्यांच्या ब्रांचेस आहेत, तिथे बघितलं, इट वॉज लाईक अ ZP स्कूल. इतकी गर्दी मुलांची, आणि हार्डली त्याच्यामध्ये कुठे मावशी आणि टीचर्स होत्या, कारण की ते स्वस्त होते. ते स्वस्त होते.
सो आम्ही ज्या डेकेअरमध्ये तिला टाकलं ते बघितलं, तिथे मावश्या बघितल्या किती आहेत, काय आहेत, स्वच्छता आहे की नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर. इवन मावश्या कशा आहेत क्लोथ वाईज, चांगल्या म्हणजे दिसायला नॉट बट क्लीन आहेत की नाही, केस विंचरलेले आहेत की नाही, की अशाच गबाळ्या आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी पण आम्ही कन्सिडर केल्या वाईल सिलेक्टिंग द डे केअर. त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा. तर क्वालिटीचा म्हणजे तुम्ही म्हणाल याच्यात तोटा काय, जर चांगली डे केअर नसेल, समजा तिथं हायजीन प्रॉपर मेंटेन नाहीये किंवा त्या ज्या मावश्या आहेत तेच जसं तिने सांगितलं की तेच व्यवस्थित राहत नाही, तर मे बी कारण की तेच तुमच्या बाळांना भरवतात, खाऊ घालतात, तर मे बी तुमच्या बाळाला पण त्याच्यामुळे नंतर त्रास होऊ शकतो. सो दॅट्स वाय चांगली क्वालिटी असेल तर तुमच्या बाळाला पण सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील. जर तुम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला, इथून पण हेल्थ इश्यूज होण्याचे चान्सेस असू शकतात. एक्झॅक्टली. वो पैसा आप हॉस्पिटल में भरने से अच्छा चांगल्या डे केअर मध्ये इन्व्हेस्ट करा. सो इट्स नॉट अ वेस्ट ऑफ मनी, इट्स अन इन्व्हेस्टमेंट ऑफ मनी व्हेन यू चूज युअर डे केअर. ओके. पॉइंट नंबर 4 आहे स्टाफ बिहेवियर. तर तिथल्या मावश्या, तिथल्या टीचर्स, तिथले गार्ड्स हे कसे वागतात किंवा कसे बोलतात ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रागवतात तर नाही, काही तुमच्या बाळाने काही चुकलं, काही नॉटीपणा केला तर ते त्यांचं ऍक्शनला त्यांची रिॲक्शन कशी आहे. समजा जर ते रागवून बोलतायत किंवा कधी कधी केसमध्ये काही फिजिकल पण मारतात, आपण ऑब्व्हियसली त्यांच्या त्या डे केअर मध्ये आपण जाऊन बघू शकत नाही पूर्ण वेळ, पण एक रफ आयडिया येऊन जातो जेव्हा आपण, कारण की डे केअरला आम्ही जेव्हा स्नोईला टाकलं तेव्हा पहिले 1-2 दिवस ना, सो इट वॉज ऑन फर्स्ट फ्लोअर. खाली फ्लोअर मध्ये एक ओपन स्पेस होता आणि त्यांचं किचन होतं आणि फर्स्ट फ्लोअरवर जाऊन स्नोई जिथे थांबणार होती तो सेक्शन होता. तर तिथे आम्ही जायचो, मग तिथे मावश्या त्या फीड करतायत, मग मुलांना खेळवतायत हे. सो त्या 2 दिवसाच्या एक रफ आयडिया तर येऊन गेली होती की बाबा ठीक आहे मावश्या चांगल्या आहेत. आणि टीचर्स तर बेसिकली सगळ्या चांगल्या असतात. तर इथल्या आम्ही जिथं टाकलं होतं तिथल्या टीचर्स खूप छान होत्या, म्हणजे खूपच छान होत्या, आम्हाला खूप आवडायच्या बोलायला आणि त्या छान फीडबॅक पण द्यायच्या, रोज फीडबॅक. फक्त म्हणजे वाहवाई करण्यासाठी तुमचं बाळ खूप चांगलं करतंय आणि नो, जे असेल ते की आज नॉटीपणा केला तर केला, 2 दिवसात काही फरक जाणवला तर जाणवला, जे काय असेल तर त्याच्यामुळे आपल्याला प्रोग्रेस ट्रॅक करता येते की म्हणजे स्टार्टिंगला स्नोई अशी होती किंवा हे ती करायची, पण आता त्या गोष्टी नाहीयेत. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 5 आहे बिहेवियर इश्यूज. सो फ्रँकली स्पीकिंग स्नोईमध्ये असं काही चेंजेस आलेत नाही बिहेवियरमध्ये. जशी ती घरी पहिले राहत होती फक्त तशीच होती डे केअरमध्ये गेल्यावर सुद्धा. फक्त डे केअरमध्ये जाऊन ती डे केअरमध्ये नॉटीपणा करायची. सो तिथला ते बिहेवियर कंट्रोल तर टीचर्स यूज टू टेक केअर. पण भरपूरशा जण म्हणतात की बाबा जेव्हा घरी येतं तेव्हा पण ते बाळ चिडचिड करतं किंवा अग्रेसिव्ह किंवा धक्कामुक्कीच करतील किंवा काही करतील. सो त्या पण एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतील. पण आय गेस शांतपणे त्यांना बोलून टीचर्स आणि तुम्ही म्युच्युअली डिसाईड करा व्हॉट यू गाईज आर गोइंग टू स्पीक, कसं तुम्ही बोलणार किंवा कसं तुम्ही कंट्रोल करणार. सो दोन्ही ठिकाणी जेव्हा सेम वागणूक राहील जवळपास तर दॅट सिच्युएशन कॅन बी मॅनेज्ड असं मला वाटतं. करेक्ट. ओके. पॉइंट नंबर 7 आहे अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मदर्स गिल्ट. तर याच्यावरती मदरच बोलेल. फादर गिल्ट का नसतो असं, म्हणजे असं का हे समाजाने असं का हे करून घेतलंय की तू रडला नाही, मला वाईट वाटलं ना, वाईट वाटलं तू रडला नाही, आमचा गिल्ट मोठा असतो. मी ऑब्व्हियसली तुमचा गिल्ट मोठा आहेच आणि तो राहील पण मी हे म्हणतो की बाप लोक पण काही कमी नाही करत. म्हणजे लाईक आता जर तुम्ही मला विचाराल खुश होता ती डेकेअरला स्टोरी, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द गिल्ट. फादर गिल्ट पण असतो यार. मला पण वाटतं माझ्या मुलीसोबत मी टाइम स्पेंड करावा, जसं अरे ऑब्व्हियसली की तिच्यासोबत खेळावं. ऑफिस मधून आल्यानंतर मी करतो, पण जेव्हा मी ऑफिसला जातो लेट्स आता जसं माझं मॅन्डेटरी ऑफिस करून दिलंय तर मला तो वाटतं की यार मला आता स्नोई सोबत मे बी एवढा वेळ खेळता येणार, तिला वेळ देता येणार नाही असं काही केसेसमध्ये. तर म्हणजे ठीक आहे फादर गिल्ट मे बी तेवढा नसेल, बट फादर गिल्ट आणि मदर गिल्ट दोन्ही असतो. पण मदर गिल्ट इज दिस मच, फादर गिल्ट इज दिस मच. म्हणून मग ऑलवेज इट इज सेड दॅट मदर गिल्ट. फादर गिल्ट पण असतो. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, मदर गिल्ट हा खूप मोठा असतो, स्पेशली वर्किंग म्हणून नाही, पण ज्या लेडी लाईक वी आर पोझेसिव्ह अबाउट द बेबीज. आणि स्पेशली जर बाळामध्ये काय असेल की ज्या गोष्टीला तो फक्त आईकडनंच ती गोष्ट करून घेतो, म्हणजे इव्हन अशी गोष्ट असते जी पप्पा पण करून घेऊन नाही शकत, किंवा काही गोष्टी खाणं जसं स्नोई प्रकाशच्या हाताने नाही खात पण ती माझ्या हाताने सेम गोष्ट खाते. आता खाते चुप ना.
हे फादर गिल्टाचा दाबला जातोय मित्रांनो. आपल्याला असं वाटतं ना की बाबा ती खाईल की नाही डे केअर मध्ये जाऊन, मग ती राहील की नाही, मग तिला मम्माची आठवण येईल का. फर्स्ट डेला खूप मोठा होता तो गिल्ट की बाबा मी काय माझ्या करिअरसाठी मुलीला अशा स्ट्रेंजर्सच्या हातात देऊन दिला आहे, आणि मग मी 11 वाजले, तिचा खायचा टाइम झाला, मग तिने पाणी पिलं असेल का, मग तिने शी केली असेल का, हे सगळे विचार यायच्या डोक्यामध्ये. बट हळूहळू मी पण रिलॅक्स होत गेली. आय ऑल्सो टू थिंक हा बरं झालं आज गेली, आता मैं काम करूंगी, अभी मैं मेरा 3 घंटा शांती से काम करूंगी, असं व्हायचं कधी कधी. म्हणजे मी आय एम बिंग व्हेरी अपफ्रंट की आजच्या बरं झालं आज गेली, खूप चिडचिड करत होती, होतं तसं. सो ते जे गिल्ट होतं ते राहतं, ते येणारच, पण ते काही वेळानंतर चाललं जाणार. इट डज नॉट मीन दॅट की तुम्ही एक खराब आई आहात. हा, दॅट इज ऍक्च्युअली व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इट डज नॉट मीन दॅट की तुम्ही एक खराब आई आहात किंवा खराब बाबा आहात की तुम्ही तुमच्या मुलाला डे केअरला किंवा मुलीला डे केअरला पाठवत आहे अँड यू आर एन्जॉईंग दॅट टाइम. प्लीज, हे बिलकुल चुकीची गोष्ट नाही आहे. यू डिझर्व दॅट. आणि ते तिथे ना चिल मारतात ती मुलं. चिल घंटा फरक नाही पडता उनको उधर जाने के बाद. थोडा वेळ रडतात, मावशीचं थोडं दणकाडते, थोडं ओरडत असेल, माहित नाही, पण लाडाने पण त्यांच्याकडे भरपूर खेळायला असतात, तिथे भरपूर मुलं असतात, टीचर्स खूप टाइमपास करवतात. सो डोंट वरी, डोंट फील बॅड. आणि मला याच्यात वाटतं ना घरच्यांनी पण म्हणजे स्पेसिफिकली इन लॉस जे पण म्हणजे डोंट मेक देअर युअर बहूज फील बॅड. असं काय सून आहे तू किंवा काय आई आहे तू, आम्ही तर असं कधीच केलं नाही, आमच्या वेळेस ते असं, प्लीज डोंट डू दॅट. कारण की ती बिचारी भरपूरशा ह्याच्यात ऑलरेडी जातीये, तिला फिजिकल मेंटल आहेच चॅलेंजेस, ते ती फेस करतेच आहे, पण त्याच्यासोबत ती तिचा करिअरवर जर करिअर असेल म्हणजे जॉब रिलेटेड नसो, लेट्स से इव्हन हाऊसवाईफ पण आहे, घरचं काम करायला सुद्धा पण पीस ऑफ माइंड लागतो. घरचं काम करायला पण शांतता लागते, तरच ते पटपट होतात. मी भांडे घासते, एक भांडं घासलं परत हात धुवा, त्या मुलाला एंटरटेन, परत घासा, परत हात धुवा, परत एंटरटेन. इट इज फ्रस्ट्रेटिंग. ऑलरेडी भांडे घासणं म्हणजे फ्रस्ट्रेटिंग आहे, त्याच्यात असं सगळं होत असेल तर इट विल बी मोर फ्रस्ट्रेटिंग. तर प्लीज इन लॉज, इव्हन हजबंड, प्लीज सपोर्ट युअर पार्टनर किंवा त्या बायकोला सपोर्ट करा. कारण की जर घरचेच लोक हे टोमना देतात की अरे कशी आहेस तू, नशी आईच आहे, तू इतक्या लहान बाळाला तू जाऊन लांब पाठवते, नसं करते तसं करते, प्लीज डोंट डू दॅट. तसं करून कारण की ना मग तुम्ही तो मदर गिल्ट अजून जास्त वाढवतात. बिचारी म्हणजे ते पाठवून सुद्धा तिला ना तो पर्सनल टाइम भेटेल, स्पेस भेटेल ना, मनाची शांती भेटेल, उलट तुम्ही ते टोमने मारून मारून तिला अजून खच्चीकरण करताय तिचं. तो प्लस प्लीज डोंट डू दॅट, प्लीज डोंट डू दॅट. ओके, सो हे होते प्रोज अँड कॉन्स. आता आपण येऊ जे त्या पॉइंट्सवर जे तुम्हाला हेल्प करतील की डे केअर कसं सिलेक्ट करायचं. सो फॅक्टर्स दॅट यू नीड टू लुक वाईल सिलेक्टिंग अ डे केअर. तर आम्ही जे सगळ्यात पहिली गोष्ट जी बघितली की ते घराच्या जवळ असलं पाहिजे. करेक्ट. प्रकाशचं ट्वाईस थ्राईस ऑफिस राहायचं, तर तो बाहेर म्हणजे ऑफिसला जायचा, आणि मी परमनंट वर्क फ्रॉम होम होती, तर त्यामुळे माझ्यासाठी इझी होतं तिला लगेच जाऊन आणायला. सो आणि मला वाटतं आम्ही जो फॅक्टर जो कन्सिडर केला, जसं बोललो की आमच्या एरियामध्ये लेट्स से 7-8 डे केअर आहेत, काही दूर आहेत, ते चांगले पण आहेत, ठीक आहे. पण डे केअर मध्ये डे केअर इज बेसिकली की तिथं तुमचं बाळ जाईल, चांगले गप्पा गोष्टी खेळेल, मस्त एन्जॉय करेल, दॅट्स इट, ठीक आहे. तर जे बेसिक तुमचे चेक जर टिक होत आहेत ना, तर फर्स्ट प्रायोरिटी यू शुड गिव्ह की घराच्या जवळ कुठलं आहे. करेक्ट. म्हणजे लेट्स से तुम्ही 2-3 शॉर्टलिस्ट केले 7-8 पैकी, त्याच्यातनं जर मला चूज करायचं असेल तर मी चूज करेल की मी जिथं इमिजिएट जाऊ शकतो. लेट्स से जर असं एखाद दिवशी खूपच टँट्रम थ्रो करते, रडतीये किंवा ती तिथं बसतच नाही, तर मी इमिजिएट घेऊन जाऊ, इव्हन पायी असेल किंवा गाडीवर असेल, लगेच जाऊन मला आणता येईल. सकाळी पण खूप जास्त वेळ न लावता मी 2-4-5 मिनिटात ड्रॉप करू शकतो आणि लगेच येऊ शकतो. तर तुम्हाला तुमचा जो आमचा पण टाइम वाचायचा, तो वेळ तुम्हाला जास्त भेटेल. सगळेच ते असेल तर ते खूप चांगलं, जवळचा जवळ असेल तर बेस्ट. म्हणजे हा एक मेन फॅक्टर तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. येस. नेक्स्ट पॉइंट आपण जे बोललेलो ऑलरेडी, फायनान्स, बजेट. पैसा बघा. तर तुमचं डेफिनेटली बजेट तर बघाच, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नका करू. दॅट इज तर क्वालिटी पहिले वर ठेवा आणि मग फायनान्स इफ पॉसिबल. म्हणजे आम्ही तेच केलं, पहिले क्वालिटी बघितली आणि मग फायनान्स बघितलं, आणि त्या हिशोबाने आम्ही सिलेक्ट केलं. मे बी तुम्ही रिव्ह्यूज सुद्धा घेऊ शकतात की त्या डे केअरला तुमचे कुठले फ्रेंड्स असतील तर त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं जे काय असेल. ऑनलाईन बघा, रिव्ह्यूज पण अवेलेबल असतात, तर त्याच्यावर पण एक रफ आयडिया तुम्हाला येऊन जाईल. करेक्ट.
नेक्स्ट इज ओव्हर पोझेसिव्ह पेरेंट्स. जर तुम्ही ओव्हर पोझेसिव्ह असाल तर नका पाठव, डे केअरला नका पाठव, कारण की फिर आप में वो हिम्मत नहीं रहेगी. आप पूरे टाइम सीसीटीव्ही देखते रहोगे, पूर्ण वेळ सीसीटीव्ही बघत राहाल की बाबा आज आता काय करते, काय नाही करते, हे करते का, ते करते का. आणि आमचं स्नोईचं जिथे डे केअर होता ना, तिथे आतमध्ये तर सीसीटीव्ही होते, पण आम्हाला ऍक्सेस नव्हता दिलेला. व्हेरी गुड थिंग. मला असं एका वाटलं होतं की नाही असायला हवं होतं, पण देन वॉज लाईक मी तर मॅड होऊन जाईल, मी तर तेच बघत राहील पूर्ण वेळ. सो त्याच्यावर मला लक्षात आलं की माझं जे आधीची ऑफिस होती तर तिथं आमच्याच प्रोजेक्टमध्ये एक लेडी होती, तर तिने तिच्या मुलाला डे केअरला टाकलेलं असायचं. तर ती काम करते आणि साईडला मोबाईल कायम चालूच असायचा. काय करतोय, काय करतोय, काय करते बाळ, जे काय असेल. आणि नाही दिसला किंवा काही लगेच फोन, अरे तो काय करतोय. म्हणजे कशाला, मग जर तुम्हाला तेवढा विश्वासच नाहीये तर नका टाकू. सो ओव्हर पॉझिटिव्ह पॅरेंट्स, जर तुम्हाला असं वाटतंय की अरे नाही माझं बाळ हे कसं होईल, प्लीज म्हणजे डोंट डू दॅट. मग ते तुम्ही तुमच्या मुलावरती ना, म्हणजे तुम्ही ओव्हर पॉझिटिव्ह, म्हणजे मी जर म्हटलं ना ओव्हर पॉझिटिव्ह आहे तर बेसिकली तुम्ही भित्रे आहात. ठीक आहे, आणि मुलाचा प्रोग्रेस साठी ओव्हरऑल चांगलं नाहीये, बिलकुल चांगलं नाहीये. सो तुम्ही जर ओव्हर पॉझिटिव्ह असाल, तुम्हाला थोडी पण काही भीती वाटत असेल तर नका पाठव, सिम्पल. कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, ट्रायल पिरियड. जसं आम्ही आमच्या केसमध्ये काय केलं, आम्ही जो डे केअर फायनल केला, बिकॉज ट्रायल काय इम्पॉर्टंट आहे. लेट्स से मोस्टली डे केअर तुम्हाला म्हणतील की तुम्हाला 1 महिन्याची फी ऍडव्हान्स मध्ये भरावी लागेल, आणि त्यांचं काही वन टाइम रजिस्ट्रेशन चार्जेस पण असतात जे खूप हेवी असतात. म्हणजे ते 1000 मध्येच असतात, लेट्स से 1-2 हजार रुपये किंवा जे काय असेल, व्हेरी डे केअर टू डे केअर. जर तुम्ही ट्रायल पिरियड मागितलं की बाबा आम्हाला 1 आठवडाभर 5 दिवस जाऊ द्या आमच्या बाळाला, सी की तुमचं बाळ तिथं ऍडजस्ट होतंय की नाही, त्याला जमतंय की नाही. कारण की काही केसेसमध्ये आम्ही बघितलं की पॅरेंट्स टाकून देतात डे केअरला आणि ते बाळ जातच नाही, रडतच बसतं. मग तुम्ही 1 महिन्याची फी ऑलरेडी भरून देताय आणि मग ते नाही जाते, तर तुमचा पैसा वेस्ट होतो, एनर्जी वेस्ट होते आणि बाळाची पण रुटीन बसत नाही, म्हणजे ओव्हरऑल टोटल लॉस. सो जर तुम्ही ट्रायल पिरियड घेतला की हा ठीक आहे, 1 आठवडा बघितलं, सगळं पाहिलं, हा जमतंय, सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे तुमचे सगळे चेक पॉईंट चेक होत आहेत, मग तुम्ही महिन्याभराची फीस भरून कंटिन्यू करा. पण त्या पहिल्या ट्रायल पिरियड मध्ये जर तुम्हाला वाटले की नाही बाबा नाही होते, आपल्याला पण झेपत नाहीये, बाळाला पण झेपत नाही, डे केअर चेंज करा. असं तुम्ही हॉपिंग करत करत जोपर्यंत तुम्हाला वाटतं की बेस्ट तुमच्या हिशोबाने डे केअर भेटत नाही, सो यू कॅन डू दॅट. त्याच्याने तुमचा बराचसा वेळ पण वाचेल आणि पैसा पण वाचेल. येस. आणि लास्ट पॉइंट आहे चाइल्ड पर मावशी रेशो. फॉर्म्युला चाइल्ड पर मावशी रेशो. तर हे नक्की बघा, हे क्वेश्चन नक्की विचारा की किती मावशी आहेत, पर मावशी किती लेकरं आहेत, सिम्पल. किंवा किती मुलांसाठी किती मावशी आहेत. सो त्यांनी एक आयडिया येऊन जाईल की बाबा तुमच्या मुलावर, तुमच्या बाळावर किती लक्ष देतील. जिथे स्नोईला टाकलेलं होतं तेव्हा तिथे 2 ते 3 मुलं राहायचे, मॅक्सिमम 3 मुलं पर मावशी. सो वी वर लाईक इट्स अ गुड नंबर, कारण की स्नोई एवढी पण हे नाहीये आणि फुल्ली प्रोटेक्टेड होतं. येस, प्रोटेक्शन बघा, सेफ्टी बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट सेफ्टी. म्हणजे कंपाऊंड वॉल्स आहेत की नाही, आतमध्ये बाहेरमध्ये सीसीटीव्ही आहेत की नाही, आणि त्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस तुम्हाला नाही पाहिजे. म्हणजे मिळाला तर बेस्टच आहे. बट आय वुड सजेस्ट डोंट टेक इट ना. मग काय होईल, तुम्ही 3 तास पाठवतायत पण मग तुम्ही तुमची ऑफिसची कामं, घरची कामं सोडून तेच तुम्ही बघत बसतात, मग त्याला काही अर्थच नाही ना पाठवत. सो बेटर ते असणं गरजेचं आहे तिथल्या तिथं. आणि मला याच्यात वाटतं ना, याच्यात का मग डे केअर वाले पण त्यांचं काम नाही करू शकत ना. ठीक आहे, लहान बाळ आहे ते रडतीलच, काही नाही खाणार, टेंट्रम थ्रो करतील, पण तुम्ही प्रत्येक वेळेस रोज जर आपण 10 वेळेस त्यांना कॉल करतोय, माझं बाळ कसं आहे, दिसत का नाही, काय करतंय, दे विल ऑल्सो गेट फ्रस्ट्रेटेड. त्यांना पण इरिटेशन होईल, ते पण ह्युमन बीइंग्स आहेत. तर सेफ्टी बघा, बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या बघा, त्याच्यानंतर ठरवा की हे डे केअर माझ्या बाळासाठी चांगला आहे की नाही. येस. ओके, सो लेट्स कन्क्लूड. कन्क्लुजन. इफ यू आस्क अस की दादा तुम्हाला काय वाटतं की डे केअर लावायला पाहिजे की नाही, आता हा जो आजचा पॉडकास्ट होता बेसिकली, की आपण एवढा आता ऑलमोस्ट तासभर झाला असेल किंवा, तर आपण एवढं सगळं डिस्कस केलं. म्हणजे आम्ही तुम्हाला सगळे फायदे सांगितले, सगळे नुकसान सांगितले, काय काय फॅक्टर्स कन्सिडर करायला पाहिजे डे केअर चूज करताना. पण तुम्ही जर आता विचाराल की डे केअरला खरंच टाकायला पाहिजे का, किंवा काय आहे कन्क्लुजन मग या पॉडकास्टचं असतं, तर इफ यू आस्क अस, यू शुड डेफिनेटली गो फॉर डे केअर. डेफिनेटली यू शुड गो फॉर डे केअर. आमचं तर असं झालं ना, आमचं लक बाय चान्स आम्ही डे केअरला किंवा नाईलाजाने आम्हाला टाकावं लागलं, कारण की आम्ही दिवाळीच्या सुट्टीवर जस्ट आलो आणि आमचा आणि काही कारण असतो त्यांनी डिस्कंटिन्यू केलं, सोडलं काम, ते नाही करू शकले. आणि मग आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हतं. दोघांचं ऑफिस आहे,
आई इथं नव्हती, माझे इनलॉज इथं नव्हते आणि मला ते मॅनेजच होत नव्हतं. पिऊन ते इव्हन 2-3 दिवस सुट्टी टाकली, पण कारण की काम पण आणि स्नोई पण पूर्ण दिवस नव्हतं मॅनेज. मग आम्ही ठरवलं की लेट्स गो फॉर अ डे केअर आणि आय गेस दॅट वॉज अ बेस्ट डिसिजन ऑफ अवर लाईफ, लाईक पॅरेंटहुड मधले. तर त्याच्यामुळे सगळे जे काही फायदे आम्ही आतापर्यंत सांगितले ते तर आहेतच, पण ट्रान्झिशन पुढचं खूप स्मूथ झालं. आम्हाला पर्सनल टाइम भेटला, पीस ऑफ माइंड भेटला आणि आम्ही लेट्स से मी जसं सकाळी जिमला जाऊ शकलो, मला त्या टाइममध्ये स्नोईला ड्रॉप केल्यानंतर 1 तास असेल, पिऊ तिच्या ऑफिसच्या कामावरती जास्त फोकस करायला लागली आणि मेन म्हणजे आम्ही जो ज्ञानीला पैसा देत होतो तोच आम्ही तिकडे द्यायला लागलो. सो आम्हाला इव्हन कमी, ठीक आहे, तर कमी कारण की ज्ञानी जास्त एवढं असायची ऑब्व्हियसली. पण तुम्हाला सांगू का, ज्ञानी असताना आमचं असं व्हायचं की 2 तास तर ती दुपारी झोपते, सकाळी ती 10ला उठून 3 तास झोपायची, 3 तास झोपायची ती. आणि नानी म्हणजे आमच्या ज्या मावशी होत्या त्या मावशी स्वयंपाकवाल्या पण होतात, सो त्या सकाळचा पण लंच पण बनवायच्या आणि ते डिनर पण बनवायच्या आणि त्यांचा 10 ते 5चा टाइम होता, त्याच्यात त्या 2 मील रेडी करायच्या, त्यात स्नोई 3 तास झोपून राहायची. सो आय वुड नॉट से की त्या काम करायच्या नाहीत, त्या डेफिनेटली काम करायच्यात, भरपूर कामं असायची त्यांना. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला अशा नानी मिळाल्या होत्या ज्या ऍड ऑन कामं त्यांनी घेतले होते. सो कारण की भरपूर जणांचं ऐकलं ते म्हणा नानी बसून राहते, बाळ झोपलं की नानी बसून राहते. देवाच्या कृपेने आमची नानी तशी नव्हती. आमच्या तशा म्हणजे आम्ही जे आधी 1-2 नानी ट्राय केल्या होत्या झोपून जायचं, आम्ही त्यांना लगेच नेक्स्ट डे काढलं. आमची नानी खूप चांगली होती, नानीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आय गेस त्याच्यापेक्षा पण डे केअर मध्ये आम्ही स्नोई मध्ये जे चेंजेस बघितले ते खूप जास्त चांगले होते आणि आय गेस एक रुटीन आमची खूप चांगली बसली. सो कन्क्लुजन इफ यू आस्क अस, यू शुड डेफिनेटली गो फॉर डे केअर. इझी फॉर ट्रान्झिशन फ्रॉम डे केअर टू नर्सरी. खूप छान ट्रान्झिशन होतं, ते खूप हेल्पफुल होतं. सो मला आणि प्रकाश आम्हाला दोघांना असं वाटते की डे केअरला टाकलंच पाहिजे आणि पॉसिबल असेल, तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर टाका, असं मला वाटतं. मला जर माहित असतं ना तर मग मी तिला 1 वर्षाची झाल्या तिला मी डे केअरला टाकलं असतं. नॉट बिकॉज की भाई मेरे को फ्री टाइम मिल रहा है, पण ती इतकी सुधारली मला असं वाटतं मी थोडं अजून 6-7 महिने आधी टाकलं असतं तर ती अजून जास्त इंडिपेंडेंट झाली असती, अजून गोष्टी शिकली असती किंवा अजून. आणि माहिती का ते नवीन शब्द पण जास्त शिकतात, मस्त बोलायची, इंग्लिश मध्ये बोलायला लागली होती. कारण की आमचं मदर टंग दोघांचंही मराठी असल्यामुळे मराठी इज अ प्रायमरी लँग्वेज ॲट होम. तिला येतेच बोलता, पण जे काही व्होकॅब्युलरी ऍड ऑन स्कूल डे केअर मधून शिकून यायची. कम हिअर, गो देअर, वॉश युअर हँड्स, हे सगळं ती स्वतःहूनच बोलायला लागली. सो आय यूज्ड टू फील व्हेरी प्राऊड. येस. आणि तुम्ही म्हणाल मग कोणी टाकायला पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ वर्किंग हाऊसवाईफ जे काय असेल, जर तुम्हाला पॉसिबल आहे, तुमचं फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, तुमचे घरचे समजू शकतात या गोष्टींना, सो आय गेस यू शुड डेफिनेटली गो फॉर इट. आणि जर नाही समजत असतील तर आय गेस हा व्हिडिओ तुम्ही त्या लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युअली की काही फायदे आहेत, जर तुम्ही तुमच्या मुलांना डे केअरला टाकले असतील तर ते मेन्शन करा. फायदे नुकसान जे आम्ही सांगितले त्याच्या व्यतिरिक्त काय असतील, किंवा तुमचे काही प्रश्न असतील की दादा हा प्रश्न आहे, हा मला डाऊट आहे, प्लीज कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करा. विल डेफिनेटली ट्राय टू आन्सर इट. अँड हा पॉडकास्ट कसा वाटला ते तर डेफिनेटली सांगा. आणि आम्ही एक अशी पॅरेंटिंग सिरीजच ऍक्च्युअली याच्यात सगळा आमचा जो काही एक्सपिरियन्स आम्ही शेअर करणार आहे, जे पॉइंट्स वाटतील पेरेंट स्पेसिफिक ते तर आम्ही नक्की शेअर करू. आणि प्लीज डोंट वरी, करियर पर्स्पेक्टिव्ह पण आम्ही आमचं पॉडकास्ट कंटिन्यू ठेवणार आहेत. सो प्लीज डोंट अज्युम दॅट की बाबा इनको बच्चा हो गया, बच्चे के बारे में बात करेंगे. नाही, सगळं एक सोबत पॅरलल चलता रहेगा. नेक्स्ट पॉडकास्ट कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि वन्स अगेन आय एम सेइंग की पॅरेंटहुड इज अ व्हेरी हॅपी जर्नी, मस्त एकदम सुखाचं प्रवास आहे. पण आय गेस त्याच्यासोबत ह्या सगळ्या छोट्या गोष्टी ऍड ऑन झाल्या ना की तो प्रवास सुखाचा तर असतोच, पण अजून जास्त आरामदायी पण होतो, सपोर्टिंग पण होतो. आणि आय गेस त्याच्यात आहे ना पार्टनर्स दोघं एका सेम पेज वरती अलाइन असणं खूप गरजेचं आहे. तुमचे विचार जोडणे खूप गरजेचं आहे. तर तेच खूप गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी. आणि ओव्हरऑल तुम्ही ऍज अ हजबंड वाईफ कसे आहे, तुमची जर ट्युनिंग चांगली असेल ना तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाळामध्ये पण दिसतात. जर तुम्हीच भांडखोर आहात, तुमच्यामध्येच नवरा म्हणतो नाही टाकायचं, बायको म्हणतो टाकायचं, किंवा वाईस वर्सा, तर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या मुलावर पण ग्रॅज्युअली दिसतीलच. सो आय होप यू गाईज विल एन्जॉय दिस पॅरेंटिंग जर्नी. जे कोणी असतील किंवा जाणार असणार तर त्यांच्यासाठी पण हे फायद्याचंच असेल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. जे काय असेल ते. पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा. पुढचा पॉडकास्ट कुठल्या टॉपिक वरती करू तेही सांगा. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये. येस.
चलो ठीक आहे, प्रियंका प्रकाश पॉडकास्ट सायनिंग आउट. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय बाय. एन्जॉय पॅरेंटिंग.